नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. परत एकदा तयार आहे आपल्या कधीही न संपणाऱ्या कामांसोबत. सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचं वातावरण तर खूप छान झालेलं आहे, कारण पाऊस पडायला सुरुवात झाली. पण म्हणाल असा पाऊस काही पडत नाही, पण थोडाफार तर चालू झाला आहे. पण वातावरण खूप छान झालेलं आहे. असं पावसाचं वातावरण बघितलं की खरंच मन खूप छान आणि प्रसन्न होतं. आज सकाळी सर्व काही आवरलं, नंतर स्वयंपाक केला. स्वयंपाकात आज साधंच जेवण होतं. त्या दिवशी राहिलेलं पुरण, आज त्याच्या पोळ्या केल्या. म्हणलं मुलींना किंवा दुसऱ्या दोन होतील इतकंच पुरण शिल्लक होतं. त्याच्या पोळ्या बनवल्या आणि नंतर चपाती केली आणि ह्याची डफळची सुकी भाजी बनवली होती. म्हटलं कुणाला आवडतील ते पोळी खातील, म्हणजे ते पुरणही खराब होणार नाही, म्हणून पोळ्या करून घेतल्या. त्यानंतर चपात्याही केल्या. तोपर्यंत सर्वजण उठले होते आणि त्यांच्या सर्वांच्या आंघोळ्या त्यांचं आवरायचं चालू होतं. तोपर्यंत मी माझा स्वयंपाक करत होते. म्हणलं आता जे कोणी उठले असतील त्यांना आपलं थोडाफार स्वयंपाक झाला की चहा करून देता येतो, कारण प्रत्येकाला वेगवेगळा चहा करायचं म्हणलं की अजून जास्त वेळ जातो. तसं तर उठतील तसं तर करूनच द्यावा लागतो, पण आज लगेच पटापट सगळे उठलेले होते, मग म्हणलं सगळ्यांना सोबतच करता येईल. मी व आमच्या अक्कांनी आधीच चहा घेतला होता, पण त्या बाकीच्यांसाठी नंतर करायचा होता. आणि भाजीचं नियोजन जर संध्याकाळी जर नाही केलं तर सकाळी खरंच भाजी निवडण्यापासून खूप गडबड होते, म्हणून संध्याकाळी त्याचा विचार करून ठेवावा लागतो. सर्वांना असं वाटतं घरातच तर आहेत आणि यांना काय काम आहे, पण तसं नसतं. सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो आणि विचार करूनच सर्व काही करावं लागतं. कारण कितीही म्हणलं दिवसभर घरी आहे तरी कामात वेळ कसा जातो तेच काही कळत नाही. आणि सकाळी एकदा सगळा स्वयंपाक उरकला की मुली शाळेत गेल्यानंतर परत बाकी काही स्वयंपाक करायचा नाही, कारण म्हणूनच मी सकाळी स्वयंपाक सर्व काही करून घेते. भाकरी चपाती काही पाहिजे असेल ते सर्व एकदाच करते, कारण सकाळी लवकर जेवण्याची सवय आहे सर्वांनाच, आणि उशिरा जर केलं तर मग तो वेळही होतो, त्यामुळं आधीच करून ठेवते. त्यामुळं आपल्याला जसं पाहिजे तसं प्रत्येकजण जेवू शकतो. आणि मुलींना लवकर उठा म्हटलं तर त्यांच्या वेळेशिवाय काही त्या उठत नाहीत. आणि आता थोडा पाऊस पडायला लागला आहे, त्यामुळं थंडीही वाजायला लागली, म्हणून अजून जास्तच आळसपणा आल्यासारखं करायला लागलेत. पण त्यांना शाळेत जायचं आहे म्हणलं की लगेच गडबडीनं जागे होतात आणि उठून नंतर त्यांचं आवरायलाही चालू करतात. बारकं शेंडं जरा आगाव आहे, पण तेही शाळेत जायचं म्हणलं की तिलाही जास्त उल्हास असतो, त्यामुळं तीही आवरायला घेते. प्रत्येक गोष्ट सांगून मग ती करतेच, कारण स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा हे सगळं गॅस वगैरे सगळं आवरून घ्यायचं असतं, ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं असतं. आणि पाणी कमी आहे, त्यामुळं पाणी जपून वापरून या सर्व गोष्टी आणि स्वच्छही ठेवायच्या आहेत. आपल्याला घरी जरी असलो तरी सगळं नियोजन करावं लागतं. आणि हे सर्व आवरल्यानंतर बाकीचीही कामं असतात. काही विचार आला तर अजून काहीतरी वेगळंही करायचं असतं, त्यामुळं सर्व गोष्टी नियोजनाने आणि लवकरच करावं लागतात. कारण मुली शाळेत गेल्यानंतर थोडासा वेळ राहतो, त्यात थोडं काहीतरी करत राहते, म्हणजे वेळही निघून जातो आणि काहीतरी नवीन शिकायलाही मिळतं. सर्वांची अंघोळ झाल्यानंतर थोडासा बेड आवरून घेतला. तसं त्या आवरून ठेवतात, त्यांच्या अंथरुणाच्या घड्याही घालून ठेवतात, पण आपणही थोडं लक्ष द्यावं लागतं. तेच दिलं, कारण नंतर त्यांच्या वेण्याही घालायच्या होत्या. आणि टॉवेल सुकवायचा एक त्यांना सगळ्यात जास्त कंटाळा, मग त्याकडेही लक्ष द्यावं लागतं, कारण असेच जर टॉवेल ठेवले तर सगळा कोंदट वास येतो. म्हणूनच मग टॉवेल घेतले आणि वाळत घातले. सांगून ओरडत बसण्यापेक्षा आपण केलेलं बरं असं वाटतं. आणि तसं ओरडल्यावर करतील, पण म्हणलं चला आपणच घालावे वाळत, म्हणून वाळत घातले. त्यानंतर घासलेली भांडी मांडायची होती, मग ती घासून आणलेली भांडी व्यवस्थित मांडून ठेवली, कारण ती जागच्या जागेवर असली की जवळच असल्यामुळं
कोणत्या गोष्टीला सारखं उठावं लागत नाही. आणि ती जर मग बाहेर घासून बाहेरच असली की सारखं हे आण ते आण असं सांगावं लागतं किंवा मला तरी उठून आणावं लागतं. त्यामुळं आणून आपली व्यवस्थित मांडणीला मांडून ठेवली की ते काम स्वयंपाक करताना सोपं पडतं. म्हणून आधीच या गोष्टी मी स्वयंपाक करण्याच्या आधी करत असते. स्वयंपाक करताना मग उठबस जास्त होत नाही आणि कोणाला जास्त ओरडावंही लागत नाही. नंतर संध्याकाळी दिवाबत्ती केली आणि स्वयंपाक करून सर्वांनी छान जेवण केलं. जी रोजचीच कामं असतात पण ती रोज छान आणि व्यवस्थित सवय लागली ना की होतातच. पण आपल्याला त्या गोष्टींची सवय नसते म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण कसं करणार आणि कधी करणार याच विचारांनी आपल्याला ती कामं करावी वाटत नाही. पण तसं नसतं. सवय लागली ना की सर्वच गोष्टीची आवडही निर्माण होते आणि ती आपण जास्त आवडीने करतो. इथं मी काडीपेटी कुठे ठेवली होती मला सापडतच नव्हती. माझी मुलगी अभ्यासाला बसली होती. तिला म्हणलं काडीपेटी दे गं. तर ती अभ्यास करता करता उठून तिनं मला काडीपेटी दिली. या लहान जरी गोष्टी केल्या तरी बरं वाटतं. एखाद्या टायमाला तिला तेही करू वाटत नाही. पण तसं सांगितलेलं काम ऐकते त्यामुळं छान वाटतं. तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर एक छानशी कमेंट करा व चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. रोजचीच घरची कामं आहेत पण तेही मी माझ्या पद्धतीने कशी सोपी करते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका साध्या आणि छानशा व्हिडिओमध्ये.